हिंगोली जिल्ह्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे, जी ऐकून क्षणभर कुणालाही धक्का बसेल. या जिल्ह्यात तब्बल 13,000 महिलांना कॅन्सरची शक्यता असल्याची बाब प्राथमिक तपासणीतून उघडकीस आली आहे. ही आकडेवारी समोर येताच स्थानिक आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांमध्ये कॅन्सरची शक्यता कशी आणि का निर्माण झाली याबाबत सध्या चौकशी सुरू आहे. या बातमीमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेत. खरंच एवढ्या महिलांना कॅन्सर आहे का? मात्र या संख्येमागचं सत्य थोडं वेगळं आहे. ही आकडेवारी म्हणजे शक्यता आहे, खात्री नाही. हिंगोली जिल्ह्यात अलीकडेच मोठ्या प्रमाणावर महिलांची आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. या तपासणीत काही संशयास्पद बाबी समोर आल्यामुळे सुमारे 13,000 महिलांना पुढील तपासणीसाठी निवडण्यात आलंय. म्हणजेच सध्या त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आलेला आहे, पण त्यांना कॅन्सर झाल्याचं अजून स्पष्ट झालेलं नाही. ही एक खबरदारीची पावलं आहेत. वेळेत निदान झाल्यास उपचार शक्य होतात आणि त्यामुळेच आरोग्य विभागाने ही मोहीम अधिक गंभीरपणे हाती घेतली आहे.